करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्राच्या पूरक आणि मूलभूत सेवा सुविधांच्या निर्मितीसाठी तसंच सध्या अस्तित्वात असणाऱ्या सुविधा अधिक कार्यक्षम करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेनं केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेतून 790 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवलाय। या प्रस्तावाचा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाठपुरावा केला जाईल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। त्याचबरोबर केंद्र सरकारच्या काही योजनांमध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करण्यासंबंधी प्रयत्न केले जातील असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होतंय। या अधिवेशनात कोल्हापूरसह महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे। या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी आपलं अधिवेशन कामकाजातील नियोजन पत्रकार परिषदेत सांगितलं। कोल्हापूर महापालिकेनं केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेतून 790 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवलाय। या प्रस्तावाचा अधिवेशनात पाठपुरावा केला जाईल असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। प्रसाद योजनेमध्ये कोल्हापूरच्या या महालक्ष्मीला अनुसरून अन्य काही सुविधा शहरामध्ये व्हाव्यात यासाठी एक चांगला प्रस्ताव आपण करून गृहमंत्री महोदयांच्याकडे दिलेला आहे। आता त्याला काही 15-20 दिवसच झालेले आहेत। येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही तिन्ही खासदार मिळून गृहमंत्री महोदयांना भेटून त्याचा पाठपुरावा करू। केंद्र सरकारच्या मुद्रा योजना, प्रधानमंत्री किसान योजना, जल जीवन, सौर ऊर्जा प्रकल्प यासह काही योजनांमध्ये त्रुटी आहेत, त्या दूर करण्यासंबंधी प्रयत्न केले जातील असंही खासदार महाडिक यांनी सांगितलंय। मुद्रा योजना जी आहे अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे। त्या मुद्रा योजनांमध्ये काही त्रुटी आहेत, त्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या आहेत, तर त्या संदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे आणि आम्ही तिन्ही खासदारांनी त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर PM किसान सन्मान निधीचे काही लाभार्थी वंचित आहेत, वन विभागाचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, असे अनेक विषय आहेत। जलजीवन मिशनमध्ये काही स्कीम्स आपल्या अपूर्ण आहेत। तर अशा काही प्रलंबित असलेले जे विषय आहेत, काही त्रुटींमुळे किंवा काही अडचणींमुळे, काही ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यामुळे सौर प्रकल्प उभा राहू शकलेले नाहीत। तर असे अनेक विषय आहेत जे आम्ही आता अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत, त्याची माहिती आम्हाला द्यावी। हे सगळे विषय आम्ही या अधिवेशनामध्ये, आता पावसाळ्या अधिवेशनामध्ये आम्ही उपस्थित करणार आहोत। जिल्ह्यात सध्या SIR मोहीम राबवण्यात येते, मात्र त्यामध्ये काही अडचणी येत आहेत। त्यामुळे SIR मोहिमेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी पुढे आली आहे। त्याच्याशी आपण सहमत आहोत असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। सध्या पाऊस लांबणीवर पडला असला तरी पिकांना फारसा धोका उद्भवणार नाही। नजीकच्या काळात समाधानकारक पाऊस होईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केलाय।